ना महाराष्ट्राची ना गुजरातची ती स्वतंत्र सवी असे म्हणणारे काय दावा करत होते, त्यांचा तो दावा बाबासाहेबांनी कसा खोडून काढला ना, ते जरा आता आपण सविस्तरपणे पाहूया. बाबासाहेबांनी या सगळ्या लोकांसमोर ना 9 महत्त्वाचे प्रश्न उभे केले. त्यात बाबासाहेबांनी असे प्रश्न केले होते की मुंबई कधीच महाराष्ट्रात नव्हती, याला पुरावा आहे काय? मुंबई मराठा राज्याचा हिस्सा नव्हती असे कशाच्या आधारावर तुम्ही लोक म्हणताय? मराठी भाषिकांची लोकसंख्या मुंबईत सर्वाधिक नव्हती असं म्हणण्याला तुमचा आधार काय? काय गुजराती हे मुंबईचे मूळचे रहिवासी आहेत की गुजरातचे आहेत? मुंबई हे व्यापारी बेट असल्यानं ते एकट्या महाराष्ट्राचे नाही तर ते सर्व भारताचे आहे या म्हणण्यात कितपत तथ्य आहे? मुंबईचा व्यापार उदीम गुजरात्यांनी उभा केलाय. मराठी लोक हे फक्त हमाल आणि कारकून आहेत म्हणून मुंबईला महाराष्ट्रात घालू नये हा दावा किती टिकाऊ आहे? मुंबईच्या कमाईवर नफ्यावर जगता येते, आयते खाता यावे यासाठी गुजरात मुंबईवर दावा करतो, हे खरे आहे काय? बहुभाषिक राज्यात चांगले असते कारण तिथे अल्पसंख्याक भाषकांना अभय असते, हे बरोबर आहे काय? राज्यांची पुनर्रचना रॅशनल असावी, नॅशनल नको हा दावा योग्य आहे काय? या सर्व प्रश्नांची मांडणी करताना बाबासाहेबांनी इतिहास आणि भूगोल असे दुहेरी पुरावे समोर ठेवले. चालुक्य आणि शिलाहार राजांपासूनचे ऐतिहासिक पुरावे सांगतात की गुजरातवर मराठ्यांनी राज्य केलं, गुजरात्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलेलं नाही. अरबी समुद्रालगतचा भूगोल सांगतो की मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य अंग आहे, गुजरातचं नाही. मध्ययुगीन मराठा राजवटी या प्रामुख्याने जमिनीवर राज्य करायच्या, समुद्रावर नाही. म्हणून मुंबईमधला काही काळ म्हणजे विशेषतः ब्रिटिश काळ वगळला तर मराठा साम्राज्यात तो नसल्याने काहीच बिघडत नाही. बाबासाहेब यापुढे म्हणतात की 1941च्या जनगणनेनुसार मुंबईत मराठी भाषकांची लोकसंख्या 51% होती. ब्रिटिशांचे राज्य आल्यापासून साऱ्या भारतातून लोक रोजगार, व्यापार, उदीम यासाठी मुंबईत आले, वसले, त्यांचे मराठी माणसांनी स्वागत केले. हा त्यांचा काही गुन्हा झाला का? बाबासाहेबांनी हे सिद्ध केलं की गुजराती मूळचे मुंबईचे नाही तर गुजरातचेच आहेत. जसे पोर्तुगीज, ब्रिटिश, फ्रेंच, डच मुंबईत स्वतःहून आले तसे गुजराती आलेले नाही, तर ब्रिटिशांनी त्यांना मध्यस्थ आणि दलाल म्हणून काम करण्यासाठी मुंबईला बोलावून घेतलं होतं. बरं का, लक्षात आलं का? मध्यस्थ आणि दलाल. ब्रिटिशांनी गुजराती व्यापाऱ्यांबरोबर केलेला लेखी करारच बाबासाहेबांनी पुढे मांडला. 1671 सालचं म्हणजे शिवरायांच्या काळातलं ते करारपत्रक आहे. शिवाय महाजनसभा आणि ब्रिटिश यांच्यातील पत्रव्यवहार त्यांनी त्या काळी समोर आणला आणि त्यानुसार गुजरात्यांना राहण्यासाठी, व्यापारासाठी, गोदाम आणि कारखाना काढण्यासाठी फुकट जमीन देण्यात आली होती. व्यापारात कर सवलत देण्यात आली होती. या मुंबईमध्ये त्यांच्या जहाजांना आणि मालमत्तेला संरक्षण पुरवण्यात आलं होतं. तेव्हा कुठे ते गुजरातमधून मुंबईत आले आहेत याचे लेखित पुरावे होते ना, ते बाबासाहेबांनी विरोधकांच्या तोंडावर मारले. हा प्रहार गुजरात्यांच्या प्रचंड वर्मी लागला. मुंबईत जसा त्यांनी व्यापार उदीम केला तसा तो त्यांनी कलकत्त्याला देखील केलेला आहे. शिवाय बिहारच्या खाणींमध्येही ते मालक आहेत. म्हणून कलकत्ता किंवा बिहार खाणींचा भाग असलेला जो बिहार आहे तो गुजरातला जोडायचा आहे का? अगदी त्याच नाही. आणि आज जर अयोध्येत गोरगरिबांची घरं तोडून राम मंदिराचा जो कॉरिडॉर उभा केला आहे तो कॉरिडॉर गुजरात्यांनी कवडीमोल भावात जमिनी विकत घेऊन तिथे महागड्या प्रॉपर्टीज बांधलेल्या आहेत. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली सगळी टेंडर बळकावली आहेत आणि तिथल्या जमिनी देखील गिळलेल्या आहेत. तसाच प्रकार त्या काळातही या लोकांनी केलेला होताच की. मग मला सांगा बरं, अयोध्या आणि नाशिक दोघेही काही नाशिक गुजरातला जोडून द्यायचे आहेत का? नाही ना. बाबासाहेबांनी तेव्हा खडसावून विचारलं होतं की माझा मुख्य मुद्दा आहे तो मुंबईला पाणी कोण पुरवतो, गुजरात की महाराष्ट्र? तर महाराष्ट्र. ज्या विजेवर मुंबईतले व्यापार उद्यम कारखाने चालतात ती वीज कुठून येते, महाराष्ट्रातून की गुजरातमधून? महाराष्ट्रातून. महाराष्ट्राच्या खनिज संसाधनातून ही कामगार शक्ती कुठली आहे? महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या घामाची आणि त्याच्या रक्ताची. आणि म्हणून वीज, पाणी, कामगार शक्ती महाराष्ट्राची, तर मुंबईवर मालकी देखील महाराष्ट्राचीच. इतक्या स्पष्ट भाषेत बाबासाहेबांनी खडसावलं होतं. अशा रीतीनं सर्वच्या सर्व 9 प्रश्नांची उत्तरं फाडफाड तोंडावर फेकून त्यांनी गुजरात्यांची बोलतीच बंद केली होती. आणि हा सगळा भाग बाबासाहेबांच्या पुस्तकांमधूनच तुम्ही वाचायला हवा. पुराव्यांचं बळ, संशोधनाची ताकद आणि साधार तर्कशुद्ध युक्तिवादाची फौज बाबासाहेबांनी महाराष्ट्राच्या बाजूने उभी केली. तेव्हा कुठे मुंबई ही महाराष्ट्राला मिळायला मदत झाली.